गुड मॉर्निंग गाईज. तर कशात सर्व, आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार. तुम्हाला थंबनेल बघून तर समजलं असेल का आज आहे आमच्या दैसर गावची गावदेवी आईची जत्रा आणि त्याच्यानंतर धनश्री आणि माझ्या लग्नाचा आज म्हणजे वाढदिवस सुद्धा आहे, ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे. तर तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग आणि एन्जॉय करा. आताच आपण दिवाबत्ती पण म्हणजे झालेली आहे, धनश्री दिवाबत्ती केलेली आहे. मी देवाऱ्याला हार घालून घेतलेला आहे, इकडे पप्पांच्या फोटोना पण हार घालून घेतलेला आहे. तर आता मी चाललो आहे पहिला स्टॉपवर नाक्यावर म्हणजे मटण वगैरे आणायला, कारण की नंतर नाहीतर भरपूर गर्दी होते, म्हणून आताच लवकर जाऊन घेऊन येतो. आणि मग नंतर जायला लागेल आपल्या मंदिरावर कोंबडा वगैरे घेऊन तिथे आईचा मानपान करायला. तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. तर गाईज आताच आपण स्टॉपवरून जाऊन आलेलो आहे. कोंबडा तर आणलेला आहे, कोंबडा भेटलेला आहे आपला, पण अजून मटण नाही भेटला, कारण की मटण बकरं त्यावेळी आता कापले आणि त्याला सोलतील वगैरे, त्याला अजून अर्धा तास जाईल. त्याचा कोंबडा तर घेऊन आलेलो आहे. आणि बघू जर आता स्टॉपवर जायचं की गावात जायचं, आपल्याला देवाऱ्यात पण जायचं असतं. देवाऱ्यातूनच आपण निघतो मंदिरावर जाण्यासाठी, अगोदर देवाऱ्यात जायला लागतं आपल्या. तर गाईज आपल्याला सर्व कामं झालेली आहेत, आपले जे वाटेला कामं दिलेली ती सर्व कामं करून झालेली आहेत. आता आपण जाऊ थोड्या वेळात आता गावात. आता आणलेला नाश्ता करायला वडापाव खाऊन घेऊ. सर्वांची तयारी चालू आहे, धनश्री मम्मी सगळेजण तयारीच्या मागे आहेत, त्यांचं ते आटपतात. आता आपला तर सर्व आटपलेलं आहे. आता आपला नाश्ता झाला का आपण जाऊ गावात. मग तुम्हाला गावातून मी दाखवतो कसं काय असतं सर्व आमच्या जत्रेला कसं करतात ते, तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे गावामध्ये. माझ्यासोबत आहे कोण आहे, हर्षद आहे आपल्यासोबत, आमच्या बाजूला जातो, काकांचा मुलगा आहे. तर आता आम्ही दोघं जण चाललेले आहेत गावामध्ये. तोच मला सांगत आला का बोलता बँजोवाले आलेले आहेत, आता गावात बोलतो लोक जमायला सुरुवात होतील. तर आता तो आणि मी निघालो आहे गावामध्ये. तर चला आता गावात गेल्यानंतर भेटूया आपण. तर मंडळी आता गावात आलेले सगळेजण आपली ज्येष्ठ नागरिक जमत आहेत आपले, आणि ते आपला देवघर आहे बोल. जय मल्हार. तर आपला देवारा इथे म्हणजे रूम दुसरे आहे, पण ते आता काकांनी ते घर बांधायला घेतलेले आहे बघा, इथे असतो. आणि आता सध्या म्हणजे आम्ही इथे ठेवतो, म्हणजे आता घराचं काम चालू असल्यामुळे आपले ट्रॉम्पेटवाले पण आलेले आहेत. ट्रॉम्पेटवाले पण आपले किरोली गावातले जवळचेच आहेत. सगळी जण आहे बघा इथे जमलेले आहेत. जवळच्या गावातले आपले सर्व किरवली गावातले. आणि या दोन व्यक्ती आहेत ना फुल कॉमेडी, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ बनवत असतात. म्हणजे त्यांच्या दर होळीला आणि असे पण काही ना काही कॉमेडी व्हिडिओ बनवतच असतात त्यांचे. तर आता चला जसं पुढे पुढे जाऊ तसं बघत राहा. जय मल्हार एलकोट. चला तर मंडळी आता आपण भक्तांना घ्यायला आलो होतो घरी, आता त्यांना घेतलेलं आहे. आता वाजत गाजत नेऊया आपण देवाऱ्यामध्ये. आणि सर्व मंडळी बघा आपले गावकरी म्हणजे घरातलेच आहेत आपले सर्व. चला आता वाजत नेऊया आपण भक्तांना आपल्या देवालयामध्ये.
भगत पण आले पाय पडायला.
घ्यायला आलेले आहेत. बाबू नाचा ये कॅमेरा चालू केला म्हणून नाचत नाही का आता हा. तर चला मंडळी आता आपले घरापर्यंत आलेले आहेत सर्व गावकरी. हे बघा तर चला आता आपण पण निघूया. आता मी रुद्रांश घेतो तर रुद्रांश घेऊन निघतो आता मी. कोणला कोणला नाही आहो हो मग पोऱ्याला तर मीच येणार आहो. तर चला मंडळी आता जाऊया मंदिरावर. आता आपण गावातून तर निघालो आहोत. आता मंदिराच्या रोडला चालू झालेलो आहे. ती बघा पब्लिक. आता मंदिराचा रोड चालू झालेला आहे. तर आता गावातून तर आपण आलेलो आहोत कारण की ऊन जास्त दाबतं ना म्हणून पाटावट निघाले आहेत. आणि तर गाईज आपण मंदिरावर पोचलेलो आहोत. आता गावकरी मागे येतात काही पुढे आलेले आहेत. हे बघा. आणि हा आपला गावदेवी मातेचा मंदिर आहे. तर चला तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो मंदिराच्या आमचं मंदिर कसं आहे ते. तर मंडळी असं मंदिर आहे आमचं. आतमध्ये बघून घ्या. आपलं इथलं सर्व झालेलं जे फेऱ्या मारून आपण म्हणजे मंदिराला 5 फेऱ्या मारायच्या असतात ते तर झालेलं आहे आता. आणि बघा आमची काकाची मुलं आहे तिथे पालादन लपतान. जर यार पोरं या ना इकडे जरा 2 शब्द तुमच्या ऐका इकडे. मी काय इकडे ना. अरे या इकडे सगळी पालादन नुसती लाजतात. क्रिश मी काय म्हणता काही प्रॉब्लेम वगैरे आहे का तुला? काही बिमारी हातदुखी पायदुखी डोकंदुखी काय तुला? तुला आयुष तुला नाही? तुला पण नाही तने तुला रे नाही तर मी काय म्हणता बरं आपल्या भक्ताला जंगलाचं 2 सोट्या मेरलं असतं ना लगेच सगळं साफ झाला. काही बिमारीच नाही आपल्याला. नाही काही बिमारीच नाही.
तर मंडळी आता झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण इथं तिरापणीचं जे करतो ते म्हणजे घेऊ मांडा करायला, तेव्हा ते बघा तुम्ही आता कसं करतात. तर काही शिदाडाकाला गर्दी बघा. याचं आमच्या भगत काका शिदा टाकून देतात कोंबड्यांवर आणि मग शिदा टाकून झाल्यानंतर नंतर ते कोंबडे कापायला घ्यायचे. तर काही तिकडे का असं लगेच कोंबडा साफ करायला लागतो आम्हाला. त्याच्या कालच्या टेट्या काढायच्या इथे भुजायच्या आहे बघा. आग पण इथे पेटवायला घेतलेली एकीकडे बघा. याच्या कालच्या टेट्या काढल्यानंतर लगे इथे ती तिरपणी द्यायला लागते देवीला. काहीच आता असते असते आपली प्रोसेस चालू होईल. कालच्या भुजाला सुरुवात केलेली आहे पब्लिकनी ना. इकडे बघा स्वप्नील पाटील हे गुलाल उडवले का होली खेळायला गेलता काही समजायला मार्ग नाही. वारशात स्वप्नील पाटील. तर चला आता असते करूया. म्हणजे एवढा गुलाल बिलाल उडवले ना तर म्हणजे आता खाजायला लागली डोक्या विक्यान गरमीच्या याच्या मुलं. तर ते बघा आपल्या काय कोंबडे इमडं पण भुसतात बघा डायरेक्ट. तर चला बघूया आता आपली तिरपणी करायला घेऊ. तिथे कसं असतं ते पण तुम्ही बघा शेवटपर्यंत राहा. तर मंडळी चला धनश्री आलेली आहे. धनश्रीचा आटपलेला आहे मंदिरातला आणि आता रुद्रांशला आपण देत आहो धनश्रीकडे. चला बाय बाय. मग जा कुठे जा. हे आपलं सर्व वटीचं वगैरे सामान काय असतं ते. आणि आता रुद्रांश चाललेला आहे घरी. मी थांबणार आहे कारण की ते तिरपणी करून घ्यायचं असतं. आता धनश्री जाईल रुद्रांशला घेऊन घरी. तर काही तिकडं बघा हे आजचं आमच्याकडं कालच्या भुजायला लागतं आणि विकास भाऊ बसते नाही बघा. कालच्या भुजायला नाही बघा. ही आमची झालेली आहे कालची भुजून. विकास तुझ्या कालच्या कुठं तुझ्या म्हणजे कोंबड्याच्या तुझी अजून त्याचा आग नाही भेटत त्याची. आणि कालच्या भुजल्यानंतर झोमलं आम्ही फुकना मारी. तर हे असं करतो आता. हे बाई कर्जाची पानं घ्यायला लागतात. आता ही कर्दीची पानं घेऊ. तर मंडळी इकडे बघा असे गावकरी सर्व बसलेले आहेत आमचे. आणि हे बघा असं मांडा करतात सर्व. हे बघा आणि याचं पाणी सोडून पाय पडून घ्यायचं. विकास भाऊ काय हे बघा मंडळी असं प्रसाद सर्व आहे बघा. सर्व मांडा गेलेलं आहे बघा. विकास भाऊ किती घेतलाय? 10-12 पलटी आपल्या घाल्या म्हणजे काम. तर काहीच फायनली आता आम्ही निघालो आहेत घरी जायला आणि झालेलं आहे आपलं इथलं देवीचं मानपान. आता जाऊ घरी. वाजले परफेक्ट 12 आणि ऊन पण तापलेलं आहे. तर चला जाऊ. हर्षू आहे सोबत, साहिल आहे सोबत. चला जाऊया आता घरी. आम्हाला आमचे काकाशी बोऱ्याने गाईज बघू शकता. इथं आयुष रवींद्र पाटील याने आमच्याकडे घेतल्या कुल्प्या. हे बघा भाईयाचा धंदा गेला लगेच खटाकचे. आता कुल्प्या घेतात. आता आम्ही खाऊ कुल्फी एकदम कडक. इकडे ते भैया पहिले अजून एक भैया आयुषने घेतलेले आहेत गाईज. सगळे नंबर लावले आहेत. आता हर्षूला पण घेतलेले आहे. तर चला आता रस्त्यात जाता थंड थंड थोडं. चला गाईज
आपण आलेलो आहोत आता घरी. 12:15 झाले. आता आतमध्ये चालू आहे जेवणाची तयारी. सर्व आपला मटण वगैरे शिजवी कोंबडा हे बघा जेवणाची तयारी चालू आहे. चमणू तर चला ऊन तर जाम लागतं गरमीत जाम पडतं. तर चला आता जेवण झालं का जेवून घेऊया. पाहुणी मंडळी आपली कधी येतात बघूया आणि जाऊन येतो जरा नाक्यावर थंडा पाणी वगैरे पाहुण्यांसाठी घेऊन येतो. तर काहीच आपली पाहुणी मंडळी आलेली आहे. पाहुणी मंडळी म्हणजे मम्मी पप्पा आणि वैभव हे बघा. आणि आल्या आल्या डायरेक्ट घेतलं आहे जेवायला कारण की खूप टाईम झालेला आहे. बघा 2 वाजायला आले जवळ. आणि हे बघा लिंबू खातोय बघा रुद्रांश खा. हे बघा कसं काहीच लिंबू खातो आणि तोंड आंबट पण नाही करणार का खाणार तरी. हे बघ इकडं काय रुद्रांश बघा एवढं आंबट खातं तरी तोंड आंबट पण नाही करणार. तर चला आता जेवून घेऊया. तर मंडळी आपला हा ब्लॉग खूप मोठा होत आहे म्हणून मी याचे 2 पार्ट बनवत आहे. तर एक पार्ट आहे आपला पूर्ण जत्रेचा आणि दुसरा पार्ट आहे आता म्हणजे आम्ही चाललोय फिरण्यासाठी थोडं खारघर वगैरे. तर त्याचा दुसरा पार्ट बनवत आहे. तर आपला हा जत्रेचा पूर्ण पार्ट आहे तो एन्जॉय करा आणि कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा कंटिन्यू पार्ट दुसरा पण येणार तो पण नक्की बघा.